अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा जो हक्क आहे अधिनियम 2009 नुसार RTI प्रमाणे 25% त्या ठिकाणी प्रवेश आपण गोरगरीब SC ST आणि इतरही या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश देत असतो आणि मग त्याची जी काही फी आहे त्या फीची प्रतिपूर्ती आपण त्या ठिकाणी करत असतो। आता ही वस्तुस्थिती आहे की काही वर्षांच्या पासून आपल्या शासनाकडनं जेवढी प्रतिपूर्ती करणं भुजबळ साहेब पण इकडं हसायला घेत आहेत करणं अपेक्षित आहे, तर तेवढा निधी उपलब्ध न झाल्यामुळे आपण ती प्रतिपूर्ती करू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे। असं जरी असलं तरी पण कोणत्याही शाळेला त्या ठिकाणी त्या बालकांच्याकडनं त्या साहित्याच्या पोटी फी घेणं असं करता येणार नाही। या संदर्भामध्ये ऑलरेडी 1 जुलै 2025ला राज्याच्या सर्व शाळांना या संदर्भातलं पत्र देण्यात आलेलं होतं आणि म्हणून या शाळेने जर विद्यार्थ्यांच्या पालकांकडनं असे पैसे घेतलेले असतील तर ते पैसे परत करण्याची सूचना त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाईल। आणि खालचा जो पॅरा आहे तर तो नोटीस देण्याचा एक भाग आहे। तक्रार आल्याच्या नंतर त्या पद्धतीची नोटीस त्या ठिकाणी दिली जाते की जेणेकरून जे काही चूक झाली असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा होणं अपेक्षित आहे आणि म्हणून शाळा बंद करणं वगैरे असं काही प्रावधान नाही। अध्यक्ष महोदय, मी ब्रीफिंग घेत असताना ही पण माहिती घेतली की या शाळेच्या साठीचं किंबहुना राज्यव्यापी किती फी प्रतिपूर्ती करणं शासनाकडे बाकी आहे, तर राज्य पातळीवर साधारणतः 2900 कोटी रुपये देणं आपलं बाकी आहे, ही वस्तुस्थिती आहे। या शाळेची काही फी देणं आपलं बाकी आहे। येणाऱ्या काळामध्ये जसा निधी उपलब्ध होईल याची प्रतिपूर्ती त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाईल, परंतु RTI कायद्याचं पालन केलं पाहिजे अशा प्रकारची समज दिली जाईल। RTI कायद्याप्रमाणे ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी 25% प्रवेश देतो त्याचं प्रतिपूर्ती करणं अपेक्षित आहे। सागर साहेब, आपल्या भावनांशी मी पण सहमत आहे, परंतु आता ही जी काही प्रक्रिया आहे ही साधारणतः 2012च्या पासूनची ही सगळी प्रोसेस आहे आणि त्या काळाच्या पासूनचं काही टप्प्याटप्प्याने काही निधी बाकी आहे, ही वस्तुस्थिती आहे। परंतु असं जरी असलं तरी शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश आणि इतर जे काही साहित्य आहे हे विशिष्ट ठिकाणावरूनच घ्या किंबहुना त्याच्यासाठी पैसे आम्ही मागणार, तर असं करता येणार नाही। राहिला विषय तर किती कालावधीमध्ये याची प्रतिपूर्ती करणार, मी स्वतः माननीय भुजबळ साहेब, माननीय सागर साहेब, आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे या संदर्भातलं विनंती करू।